अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद झाला आणि अंधेरी सबवेमध्ये 2 ते 3 फूट इतकं पाणी साचलेलं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून घेऊयात। वैदेही, अद्यापही परिस्थिती जैसे तेच बघायला मिळते। 2 ते 3 फूट पाणी साचले, काय अपडेट? नक्कीच आपण बघतोय की सध्या अंधेरी सबवे परिसरामध्ये 2.5 फूट इतकं पाणी साठलेलं आहे। पण केवळ अंधेरी सबवे नाहीये, तर अंधेरी सबवेच्या हा चारी बाजूचा परिसर जर आपण पाहिला तर या ठिकाणी हा जलमय झालेला बघायला मिळतोय। आणि अंधेरी सबवेवरून अगदी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याच ठिकाणून पायी प्रवास करावा लागतोय। आपण बघतोय की अंधेरी सबवेच्या बाजूला असलेला हा रस्ता आहे आणि याला नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळत आहे। मुसळधार पाऊस अगदी सकाळपासूनच पश्चिम उपनगरामध्ये पडतोय आणि त्याचा हा परिणाम या ठिकाणी सध्या बघायला मिळतोय। अगदी ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन गटाराचं पाणी देखील या ठिकाणी बाहेर येत असलेलं दृश्य बघायला मिळतंय आणि त्याच्यामुळे निश्चितच मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो चाकरमान्यांना पाहायला मिळतो आहे। आपण बघतोय की रेल्वे त्या ठिकाणून जाताना बघायला मिळत आहे, मात्र रेल्वेमधून प्रवासी संख्या जी आहे ती देखील कमी असलेली बघायला मिळत आहे, कारण मुसळधार पावसाचा फटका हा चाकरमानाने या ठिकाणी पडलेला आहे। पण आपण बघतोय की अगदी सखल भाग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असे जलमय होणारे हे परिसर पाहायला मिळतात। त्यात अंधेरी सबवेचा हा समावेश आहे। मात्र अंधेरी सबवे हा अत्यंत महत्त्वाचा परिसर आहे। सोमवार आहे त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात या ठिकाणून प्रवास करतात। मात्र पूर्व आणि पश्चिम अंधेरीला जोडणारा हा अंधेरी सबवे सकाळपासून बंद असल्यामुळे आता कार्यालय गाठायचं कसं असा सवाल या ठिकाणी चाकरमान्यांना पडलेला बघायला मिळतो आहे। अनेक चाकरमानी पायी प्रवास करत असल्यामुळे त्यांना लेटमार्कचा सामना देखील करावा लागतोय। आपण बघतोय की अनेक प्रवासी, दादा कुठे चाललास? जोगेश्वरीला ऑफिसला। निश्चितच धन्यवाद दिलेल्या आहे सर्व सविस्तर अपडेट्ससाठी वैदेही। तर आपण पाहतोय अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले। पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं अंधेरी सबवे सकाळपासूनच जलमय झाला असल्याचं पाहायला मिळतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।